7,000 रुपयांची लाच घेताना लिपिक तलाठी गजाआड. जमीन वारस प्रकरणात 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाट्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली. खामगाव खापरखुट येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे सातबाऱ्यावर वारस चढवण्याचं प्रकरण प्रलंबित होतं. संबंधित तक्रारदार हा मालक असून तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग 1 लिपिक मनोज झिने यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे प्रकरण रखडल्याचं होतं. जमिनी संदर्भातील सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध असतानाही केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशानं काम प्रलंबित ठेवलं जात होतं. त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमोले यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकानं सापळा रचून तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेली 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक मनोज झिने आणि तलाठी काकडे यांना रंगेहात पकडलं. प्राथमिक चौकशी पंचनामा पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला. सिंदखेड राजा येथे सापळा कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या भावाचे नावे असलेली जमीन त्यांच्या वाटणीपत्र आधारे त्यांच्या आईच्या नावे करण्यासाठी तलाठी श्री काकडे यांनी तक्रारदारास 7,000 रुपये देऊन टाकण्याबाबत प्रोत्साहन देऊन दुसरे आलोसे मनोज झिने महसूल सहाय्यक तहसील कार्यालय सिंदखेड राजा यांनी 7,000 रुपये लाचेची मागणी करून 7,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. त्यावरून सिंदखेड राजा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती परिक्षेत्र व सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा लाप्रवीचे पथकाने केलेली आहे. धन्यवाद.